नमस्कार फ्रेंड्स, दीपास कुकिंगमध्ये खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत चटपटीत आणि झणझणीत असा कच्चा चिवडा। अगदी सोपी रेसिपी आहे, लहान मुलेही बनवू शकतील। चला तर मग सुरू करूया। 2 कप मुरमुरे घेतलेले आहे। इथे अंदाज मनाप्रमाणे घेऊ शकता। एखादी गोष्ट नाही आवडली तर स्किपही करू शकता, काहीच हरकत नाही। आणि अर्धी वाटी मी इथे चिवडा टाकलेला आहे। चिवडा जो असेल तो घ्या। माझ्याकडे हा होता, त्यामुळे मी हा घेतलेला आहे। तिखट फुटाणे घातलेले आहे, याऐवजी डाळवा असेल तो घाला, छान लागेल। माझ्याकडे हे फुटाणे होते, मी हे घालून घेतले। मग थोडेसे शेंगदाणे घालायचे, खूप छान टेस्ट येते। 2-3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या। एक जाडसर कांदा चिरून टाकलाय। हिरव्या कांद्याची पात बारीक चिरून घेतली, ही नक्की टाका, खूप छान टेस्ट येईल। थोडीशी कोथिंबीर, एक जाडसर टमाटर चिरून घेतलेला, 1 चमचा तेल। आता यावर मसाले घालू। अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा मीठ आणि थोडंसं काश्मीरी लाल मिर्च पावडर, अगदी ऑप्शनल आहे, रंगासाठी घातलेलं आहे मी। आणि अर्ध लिंबू पिळून टाकलंय। छान चटपटीत आणि तिखट, गोड, आंबट छान टेस्ट येते। आता सर्व साहित्य मिक्स करून घ्या। चमच्याने जमणार नाही, हे हाताने छान चुरून करायचं। थोडंसं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि मग हाताने मिक्स करा। थोडासा दाबून घ्यायचा चिवडा। अगदी संध्याकाळच्या लहान भुकेसाठी एकदम छान झटपट होतो आणि खूप टेस्टी लागतो। जर तुम्ही तिखट खाणारे असाल तर तुम्हाला नक्की आवडेल। तसा आपला हा कच्चा चिवडा सर्वांचाच परिचित आहे, पण ज्यांना माहीत नसेल त्यांनी एकदा नक्की करा आणि कसा झाला मला नक्की सांगा। थँक्यू।